आज आपण सुपर सॉफ्ट मस्त रवेदार रवा इडली करणार आहोत। आपण घरी उपम्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा इथे वापरलेला आहे। पण आपण रवा इडली करताना बऱ्याचदा इनो किंवा सोडा वापरतो, तर इनो सोडा न वापरता फर्मेंट करून या इडल्या आपण केलेल्या आहे। आपण नेहमी तांदळाच्या इडल्या करतो त्यापेक्षा कमी वेळात या इडल्या होतात। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना डब्यात देण्यासाठी एकदम मस्त मेनू आहे। हाय मी स्मिता, मस्ती लक्षावर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। इडल्या करण्यासाठी एक वाटीभर उडदाची डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ बुडेल आणि साधारण 1 इंचभर वर राहिली तर पाणी घालून डाळ 2 तास भिजत ठेवायची। त्याच वाटीने मोजून इथे मी 2 वाटी रवा घेतला आहे। रव्याचा थोडा रंग बदलेपर्यंत आणि मस्त सुगंध येईपर्यंत रवा भाजून घेऊया। पहिला रवा एका मोठ्या भांड्यात काढते। यातलं साधारण पाव वाटी रवा मी बाजूला काढून ठेवते। हा असा रवा थोडासा बाजूला का काढला हे तुम्हाला नंतर सांगते। 2 तासात उडदाची डाळ ही अगदी व्यवस्थित भिजली आहे। हे जे डाळ भिजवल्याचं पाणी आहे ते मी बाजूला ठेवून देते, कारण हेच पाणी आपल्याला डाळ बारीक करण्यासाठी वापरायचं आहे। मिक्सरमधून मी हे अगदी छान गंधासारखं बारीक वाटून घेतलेलं आहे। मिक्सरमध्येच पुन्हा थोडं पाणी घालून एकदा फिरवून घेतलं आहे, ते यामध्ये घालते। आता आपल्याला इडलीच्या पिठापेक्षा थोडं सैलसर हे भिजवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये रवा आहे। रवा फुलतो आणि पीठ जास्त घट्ट होतं। साधारण अशी याची कन्सिस्टन्सी आहे। हा जो पाववाटी रवा आपण बाजूला काढला होता तो पिठावर घालते। पिठामध्ये मिक्स करायचा नाही, पण असा थोडा रवा घातला ना की इडलीला अगदी मस्त टेक्स्चर येतं। रात्रभर हे पीठ आपण फर्मेंट होऊ देऊया। तर रात्रभर मी हे पीठ आंबवून घेतलेलं आहे। अगदी मस्त फर्मेंट झालेलं आहे, छान हलकं झालेलं आहे। पीठ आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि आपण नेहमी इडलीसाठी जसं पीठ ठेवतो तसं पीठ ठेवायचं आहे। तर साधारण इतपत घट्टसर हे पीठ आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालते, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। केलेलं संपूर्ण पीठ जर त्याच वेळेला वापरायचं नसेल तर जितकं पीठ वापरायचं आहे तितक्याच पिठामध्ये मीठ घालायचं। उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून त्याचे अप्पे डोसे आपण करू शकतो। गॅसवर इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाण्याला उकळी आली की त्यावर ही इडलीची ताटं ठेवायची आणि 15 मिनिट इडली वाफवून घ्यायची। चटणी करून घेऊ। अर्धी वाटी ओलं नारळ, अर्धी वाटी डाळ, 3 हिरव्या मिरच्या, थोडी कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा जिरं, मुठभर कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर साखर घालून मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे। इथे आपली झटपट चटणी तयार आहे। फोडणी करून घेऊ। 1 चमचा तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, थोडं हिंग आणि कढीपत्त्याची पानं घालून मस्त खमंग फोडणीही तयार आहे। इडलीबरोबर खाण्याची चटणीही तयार आहे। आता आपल्या इडल्या वाफवल्या गेल्या का बघूया। 15 मिनिटात इडल्या अगदी व्यवस्थित वाफवल्या गेल्या आहेत। थोड्या गार झाल्यावर चमच्याने काढून घ्यायच्या। इडल्या मस्त मऊ लुसलुशीत होतात, छान रवाळ होतात। तांदळाच्या इडल्यांपेक्षा कमी वेळात या इडल्या होतात। इनो सोडा काही न वापरता व्यवस्थित आंबवून केलेल्या या इडल्या नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर एखादा लाईक करा आणि अशा छान छान हेल्दी रेसिपीजसाठी फॉलोही करा।